नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 40 पर्यंत क्वेश्चन झालेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 41 to 51 असे 11 क्वेश्चन करणार आहोत। ठीक आहे, कारण 15 क्वेश्चन केले तर फारच मोठा व्हिडिओ होतोय। ठीक आहे, तर आपण आज बघूया पहिला क्वेश्चन नंबर 41। क्वेश्चन नंबर 41 मध्ये बघा काय दिलेलं आहे। द रेशियो ऑफ मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ वन angle with its measure of supplementary angle is 2:5. Then what will be the ratio of that angle with its supplementary angle? हा खूप म्हणजे रीड करताना आपल्याला कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी खूप कन्फ्युज होतो। जर पटकन आपण रीड केला ना तर लगेच कळत नाही की नेमकं काय विचारलंय, पण व्यवस्थित जर रीड केलं ना हळू तर बघा एकदम क्लिअर आहे। बघा काय, द रेशियो ऑफ मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल, एक अँगल आहे ऑफ वन अँगल है ना, एक कुठला तरी एक अँगल आहे, त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो असेल आणि त्याचा जो सप्लिमेंटरी अँगल असेल त्याचा जो रेशिओ आहे इज 2:5। म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल डिवायडेड बाय सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 2:5। आता तो अँगल आपल्याला तर माहिती नाहीये वन अँगल, मग त्याला काय करायचं, आपण त्याला कन्सिडर करायचं, लेट दॅट अँगल इज एक्स है ना। तर याचा बघा सॉल्युशन कसं आहे। तो जो अँगल आहे तो आपल्याला माहिती नाहीये, तर सपोज तो अँगल एक्स आहे, मग एक्स चा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय होणार, एक्स चा कॉम्प्लिमेंटरी अँगल होणार 90 डिग्री मायनस एक्स। आता हे कुठनं आलंय, कारण दोन अँगल जर त्यांचं आपण एडिशन केलं आणि ते जे 90 डिग्री येत असेल दोघांचं एडिशन, तर ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात। ठीक आहे ना, तर एक्स आणि 90 मायनस एक्सचं आपण एडिशन केलं तर आपल्याला है ना हे एक्स एक्स कॅन्सल होतात, 90 डिग्री मिळेल। ठीक आहे, असाच एक्सचा जो सप्लिमेंटरी अँगल आहे तो काय असणार आहे 180 डिग्री मायनस एक्स। ठीक आहे, आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की दोघांचा जो रेशिओ आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगलचा तो किती आहे, बघा 90 डिग्री मायनस एक्स अपॉन 180 डिग्री मायनस एक्स इज इक्वल टू 2:5, म्हणजे 2/5 इथे दिलाय रेशिओ। ह्या कॉम्प्लिमेंटरी हा जो आहे 90 मायनस एक्स जो आहे तो एक्सचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे आणि 180 डिग्री मायनस एक्स जो आहे एक्सचा सप्लिमेंटरी अँगल आहे। तर कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगलचा जो रेशिओ म्हणजे डिवायडेड बाय है ना, तर जो आहे तो 2:5 आहे। बस इथून आता आपण एक्स ची व्हॅल्यू काढून घेऊया। ठीक आहे, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पटपट। आता ऍक्च्युली तुम्ही पण असं समजून घ्या, याला पण जागेवर सगळं करत जायचं, स्टेप वाढवायचे नाही आपल्याला। बघा 5 चा इकडं मल्टिप्लिकेशन करूया आपण, तर हे येणार 45 है ना, 9 5 चा 45 म्हणजे 450 डिग्री मायनस 5x येणार इज इक्वल टू 180 इंटू 2 म्हणजे 360 डिग्री मायनस 2x। ठीक आहे, आता इथे बघा हा जो 5x आहे आपण इकडं समजा याला इकडे नेलं है ना, कारण हा मायनसचा आहे हा प्लसचा आहे, हा मोठा आहे, तर याला इकडे प्लस मध्ये आणावं लागेल आणि 360 डिग्री जो आहे त्याला इकडे आणावं लागेल आपल्याला। ठीक आहे, म्हणजे हे किती येणार बघा, हे इकडे नेल्यावर राईट साइड जी आहे ते आपण इकडे लिहू, चालतंय ते सगळं तसं हा। तर 5x मायनस 2x इज इक्वल टू किती येणार तुमचं 450 डिग्री मायनस 360 डिग्री। ठीक आहे, याला सॉल्व्ह केल्यावर 5 मायनस 2x केलं तर किती येणार 3x इज इक्वल टू किती आले 450 मायनस 360 केलं तर किती येणार 90 डिग्री। मग एक्स ची व्हॅल्यू किती आली तोंडी सांगता येईल, 3x इज इक्वल टू 90 आहे, तर एक्स इज इक्वल टू किती येणार तुमचं, एक्स इज इक्वल टू येणार 30 डिग्री। ठीक आहे, हे काय आलं, हे आहे तुमचं वन अँगल। हा जो अँगल आहे जो आपल्याला माहिती नाही आहे वन अँगल है ना, हा तो अँगल आहे ज्याला आपण एक्स कन्सिडर केलं ना, तो अँगल 30 डिग्री आहे। आता आपल्याला काय करायचं, तर देन व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ दॅट अँगल विथ इट्स सप्लिमेंटरी अँगल। आता जर एक्स 30 डिग्री असेल तर मग याचा सप्लिमेंटरी अँगल किती असणार आहे 150 डिग्री। ठीक आहे, याचा जो सप्लिमेंटरी अँगल आहे तो किती असणार आहे 150 डिग्री। सांगायची गरज आहे का, कारण दोघांचं ऍडिशन 180 डिग्री असणार आहे। ठीक आहे, तर आता यांचा रेशो किती आहे ह्या अँगलचा आणि याच्या सप्लिमेंटरी अँगलचा रेशो किती आहे, तर 30/150। ठीक आहे, 30 डिग्री अपॉन 150, याला कॅन्सल करा, 1 3 1 जा 3 3 5 जा 15, 1/5 म्हणजेच त्याचा रेशो जर लिहायचा असेल तर 1:5। त्याचा आन्सर बघा कुठला येतोय
ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर येतोय. फक्त रीड करायची, व्यवस्थित रीड करायची गरज आहे, सोपा आहे. ठीक आहे, चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 बघा. इफ each side of the equilateral triangle is 22 centimeter, then what will be the area of that triangle? एक आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे इक्विलॅटरल. इक्विलॅटरल म्हणजे त्याच्या सगळ्या साइड्स जे आहे ते एकाच साइडचे आहे. ठीक आहे, त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. एक ट्रायंगल आहे आपल्याला दिलेला. याची प्रत्येक साइड आहे ती 22 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, त्याचा आपल्याला एरिया काढायचा. त्याचा एक फॉर्म्युला आहे. एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 इंटू साइड स्क्वेअर. आता आपल्याला साइड दिलेली आहे 22 सेंटीमीटर. बस इथं साइड ठेवून द्या, तुम्हाला त्याचा एरिया मिळून जाईल. तर बघा इथे आपण √3/4 इंटू साइड स्क्वेअर म्हणजे साइड इंटू साइड म्हणजे 22 एक साइड झाली, परत इंटू 22. आता याला हे करा, डिवाइड करा 4 नी. ठीक आहे ना, तर 4 2 नी बघा, 2 2 जा 4 है ना, 2 1 जा 2 2 1 जा 2, परत हे 2 नी 2 1 जा 2 2 1 जा 2, 11 इंटू 11 किती होतात 121 आणि हे √3 स्क्वेअर सेंटीमीटर झाला, एरिया आला. फक्त आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला आता एरिया आणि बाकीचे सगळे जसे ना पॅरिमीटर म्हणा किंवा व्हॉल्यूम म्हणा जे काढायचे तुम्हाला फॉर्म्युला तर पाठ करावाच लागणार आहे. ठीक आहे, ऍक्च्युली हे फॉर्म्युले पण डिराईव्ह करता येतात. आता मी डिटेलमध्ये सांगत बसलं तर खूप मोठा होऊन जाईल हा, पण हा जो फॉर्म्युला आहे हा याच्यातून डिराईव्ह होतो जे तुमचे थेरम्स वगैरे यूज करून. ठीक आहे ना, तर फक्त आता आपण ते करत नाही बसायचं ना, आपल्याला थोडा एवढाच फॉर्म्युला फक्त पाठ ठेवायचा. एरिया इज इक्वल टू √3/4 इंटू साइड स्क्वेअर असतो. मग त्याच्यामध्ये फक्त साइड इथे ठेवलं की याचा आन्सर येऊन जातो. त्याच्यामधला कुठला आन्सर येतो बघा आपला 121 √3 स्क्वेअर मीटर, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 बघा. अर्पिता स्कोर्ड 20% मार्क्स लेस देन अजय, then how many % मार्क्स अजय स्कोर्ड मोर देन अर्पिता. आता हा जो क्वेश्चन आहे खूप फास्ट मध्ये रीड केला ना गडबडीत, तर याचा आन्सर आपण असं वाटतं की काय इथेच दिलेला आहे बघा. अर्पिता स्कोर 20% मार्क्स लेस देन अजय, म्हणजे अजयपेक्षा 20% मार्क कमी मिळाले कोणाला, अर्पिताला. मग अजयला किती टक्के जास्ती मिळाले, तर असं वाटते 20% कमी अर्पिताला मिळाले, तर अर्पितापेक्षा 20% जास्त अजयला मिळाले. मग आन्सर असं वाटते की सेकंड नंबरचा आहे, पण तो रॉंग होणार. ठीक आहे ना, बघा व्यवस्थित एकदम सोपा आहे, खूपच सोपा आहे हा क्वेश्चन. काय आहे बघा, अजयला सपोज 100 मार्क्स मिळाले. ठीक आहे, मग अर्पिताला किती मिळणार, अर्पिताला किती मार्क मिळणार 20% लेस. 20% 100 चे 20% म्हणजे 20. ठीक आहे, तर 20% लेस म्हणजे किती मिळणार तिला 80 मार्क्स मिळणार. हे मार्क्स आहे, हे पर्सेंटेज नाही आहे. ठीक आहे, आता याचा उलट बघा, अजयला अर्पितापेक्षा किती जास्ती मार्क मिळाले, 20 मार्क जास्ती मिळाले. ठीक आहे ना, मग त्याला पर्सेंट मध्ये काढायचं आपल्याला. 20 नाही लिहू शकत आपण, 20 मार्क जास्त मिळाले म्हणजे 20% नाही आहे. 80चा 20% किती होतंय है ना, व्हॉट इज द पर्सेंट ऑफ है ना 80चा हाऊ मच पर्सेंट इज इक्वल टू 20 है ना. अर्पितापेक्षा 20 मार्क जास्त मिळाले त्याला. ठीक आहे, तर आपल्याला अर्पिताला किती मार्क मिळाले 80. 80चे किती टक्के म्हणजे 20 होणार है ना. तर इथं काय लिहायला लागेल आपल्याला 80 है ना चे व्हॉट पर्सेंट है ना, व्हॉट पर्सेंट इज इक्वल टू 20. मग इथं हे जे क्वेश्चन मार्क आहे ना, म्हणजे क्वेश्चन मार्क घेतला, हे 100 इकडे येऊन जाणार, हे होणार 220 आणि हे 2 0. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 80. 1 0 1 0 कॅन्सल झालं. 8 5 जार 8 2 जार 16 है ना, 16 मग हे 4 आलं, 8 5 जार 40 25 आणि हे आलं तुमचं पर्सेंट मध्ये. कारण आपण इथं काय काढलं 80चं
हाऊ मच पर्सेंट इज इक्वल टू 20, तर याच्या जागी आलं 25. मग याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. खूप सोपं आहे, काही नाही, असं वाचताना कन्फ्यूज करायसाठी म्हणून ते दिलंय की कोणाला पण वाटेल की अजयपेक्षा 20% जास्त मिळाले तर अजयला अर्पितापेक्षा 20% जास्ती मार्क मिळाले, असं है ना, सिंपल असं वाटते. पण ते तसं नाहीये. अजयला 100 मिळाले, मग अर्पिताला 80 मिळाले. आता 80 म्हणजे अजयला किती जास्त मिळाले, 20 मार्क जास्त मिळाले, पण कशाचे, अर्पितापेक्षा, है ना. इथे लिहिलं ना, हाऊ मेनी पर्सेंट मार्क्स अजय स्कोर्ड मोर देन अर्पिता. पर्सेंट मार्क काढायचे आपल्याला. 80चे 20 मार्क्स जास्ती मिळाले, मग 80चे 20 म्हणजे किती टक्के आहे, 25% आहे. मग त्याला 25% मार्क्स जास्ती मिळाले अर्पितापेक्षा. ठीक आहे, सोपं आहे एकदम. मी आता सारखं सारखं काही सांगायची तेवढी गरज नाहीये. चला नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 बघा. हे एक इक्वेशन तर नाही म्हणायला पाहिजे याला, असं एक सम दिलेला आहे. सम आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बस. 10.5 इंटू 10.5 प्लस 15 इंटू 10.5 प्लस 7.5 इंटू 7.5 आणि 10.5 प्लस 7.5. आता याला जर लक्षपूर्वक जर आपण बघितलं ना, तर इथे बघा, हे जे दोन टर्म आहे 7.5 आणि 7.5, हे सपोज आपले ए आहे. ठीक आहे, आणि हा बघा बी आहे. ठीक आहे, दोन्ही 10.5 आहे ना, दोन्ही बी झाले. मग हा बघा, हा पण ए आहे, हा बी आहे. म्हणजे इथं काय लिहिलेलं आहे बघा, याचं सॉल्युशन बघा, खूप सोपं आहे. फक्त ते म्हणतात ना, बाज की नजर, ज्याला म्हणजे खूप प्रॅक्टिस करून करून तुम्हाला ना जसं दिसेल की हा क्वेश्चन दिसला की तुम्हाला पटकन कळेल याच्यामध्ये काहीतरी कुठला तरी फॉर्म्युला याच्यामध्ये लागलाय. बघा इथं बघा, ए स्क्वेअर है ना प्लस बी स्क्वेअर है ना. इथं बघा ए स्क्वेअर है ना, हे ए इंटू ए स्क्वेअर प्लस हा बी इंटू बी म्हणजे बी स्क्वेअर है ना, प्लस इथे बघा हा बी है ना, तर हे बी, आणि हा बघा, हा जो 15 आहे ना, हा आहे 2 इंटू ए है ना. ए काय आहे तुमचा 7.5, तर 7.5चं डबल किती होतं 15, तर हा आहे 2ab. आता बघा त्याच्यानंतर खाली खाली बघा काय आहे, ए प्लस बी. आता इथे तुम्हाला फॉर्म्युला अल्जेब्राचा एकदम बेसिक फॉर्म्युला, सगळ्यात पहिला अल्जेब्रा शिकलं की सगळ्यात पहिले ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर, हे दोन फॉर्म्युले तर एकदम बेसिक फॉर्म्युले आहे त्याचे. तर इथे बघा काय आहे, वरती ए प्लस बी होल स्क्वेअर आणि खाली आहे फक्त ए प्लस बी. मग याला हे दोन ए प्लस बी आहे आणि हा एक ए प्लस बी आहे. मग याचं सॉल्युशन काय ते, दोघांना जर याच्यात सॉल्व्ह केलं तर ए प्लस बी येतोय. मग आपल्याला करायचं काय, फक्त ए म्हणजे काय आहे 7.5 आहे, प्लस बी म्हणजे काय आहे 10.5 आहे. किती येतं आन्सर बघा, 10 प्लस 7 17 आणि हे 0.5 मिळून 18. याचा आन्सर बघा कुठला येतो, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो. किती सोपा आहे. फक्त आपल्याला जे आहे ना, ही गोष्ट कधी येईल तुम्हाला, जेव्हा तुम्ही सारखं प्रॅक्टिस कराल ना, तर तुम्हाला बघता बघता याच्यामध्ये समजून जाईल की इथे काय आहे. ठीक आहे ना, तर अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे, किती सोपा आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 बघा, द डिफरन्स ऑफ द सम ऑफ प्राइम नंबर्स अँड सम ऑफ कॉम्पोजिट नंबर्स इन बिटवीन 11 to 20 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता इथे बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे हा पण. ठीक आहे, लक्ष देऊन फक्त आपल्याला याला सॉल्व्ह करायचंय. बघा सॉल्युशन याचा काय म्हटलंय, द डिफरन्स ऑफ द सम ऑफ प्राइम नंबर्स. ठीक आहे, प्राइम नंबरचा सम घ्यायचा आहे, पण कुठले प्राइम नंबर्स, बिटवीन 11 to 20. आता बिटवीन म्हटलेलं आहे, थोडं लक्ष द्या, 11 to 20. ठीक आहे, आणि बिटवीन म्हटलंय तर हा जो नंबर आहे 11 ला पण तुम्हाला सोडायचं, याला काउंट नाही करायचं त्यांच्यामध्ये. ठीक आहे, 11 आणि 20 दोघांना पण सोडून द्या. आता याच्यामध्ये प्राइम नंबर्स तुम्हाला माहितीच असेल. प्राइम नंबर्स कसे असतात, 1379 हे लक्षात ठेवा. 10 to 20 मध्ये 1379, 20 to 30 मध्ये
1379 असं तुम्ही नंबर लिहत चला. त्याच्यामधले काही जे नंबर आहे ते तुम्हाला कळेलच की यांचं म्हणजे त्यांचा कुठला तरी एक अजून डिवायझर राहणार, तर तो प्राईम नंबर नसतो, है की नाही. तर जसं आता इथे बघा 11 है ना, 1 3 म्हणजे 13 17 आणि 19, ह्या 11 आणि 20च्या मध्ये टोटल ऍक्च्युली ते 11 पण प्राईम नंबर आहे. 11 13 17 19, तर अशा टोटल या दोघांच्या मध्ये फक्त 3च प्राईम नंबर आहे. तर इथे काय म्हटलंय की प्राईम नंबरचा जो सम आहे, ठीक आहे ना, आणि कॉम्पोजिट नंबरचा जो सम आहे या दोघांच्या मध्ये. आता ह्या कॉम्पोजिट नंबर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. साधं सोपं लक्षात ठेवा, कॉम्पोजिट म्हणजे याच्यामध्ये ज्या मिसिंग नंबर्स आहेत त्या सगळ्या कॉम्पोजिट नंबर समजून चला. जसं 11 नंतर इथे जो आहे 12 कॉम्पोजिट आहे, 12 नंतर 13 नंतर 14 कॉम्पोजिट आहे, 15 पण कॉम्पोजिट आहे, ठीक आहे. 16 कॉम्पोजिट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 17 तुमचं प्राईम आलं, त्याच्यानंतर 18 कॉम्पोजिट आहे, त्याच्यानंतर 90 है ना, 18 नंतर 19 आणि 20ला तर आपल्याला काउंट करायचंच नाहीये, कारण आपल्याला बिटवीन 11 to 20 म्हटलेलं आहे या दोघांच्या मध्ये. तर ह्या झाल्या प्राईम नंबर्स आणि हे झाले तुमचे कॉम्पोजिट नंबर्स. आता यांचा दोघांचा सम काढायचं आपल्याला आणि त्यांचं जे डिफरन्स आहे, म्हणजे आता याच्यामध्ये यांचं जे सम आहे ते जास्ती असणार आहे, याच्यातून ह्याला आपल्याला डिफरन्स काढावा लागेल, है ना, याच्यातून याला मायनस करावं लागेल. आता यांचं सम किती होते बघा, 9 + 7 16 + 3 19, है ना, 1 कॅरी ओव्हर झाला, 3 आणि 1 4 49 झाला, ठीक आहे. आणि यांचं सम किती होते बघा, 8 + 6 14 14 + 5 19 19 + 4 23 + 2 25, 2 तुमचे कॅरी ओव्हर झाले, 2 + 1 3 4 5 6 7 75. आता यांचा डिफरन्स म्हटलाय आपल्याला, जो हे आहे कॉम्पोजिट नंबरचा सम 75, हे आहे तुमचा प्राईम नंबरचा सम 49. आता यांचा जो डिफरन्स आहे 75 - 49 हा किती येईल, 5 - 15 - 9 केलं तर 6 येणार, आणि हे झालं तुमचा 5 - 4 केलं तर 75 - 49 15 - 9 केलं तर 6 येणार, आणि हा झाला 6 - 4 2 आले 26, है ना. यांचा डिफरन्स किती येणार 26. आता ही जी नंबर आहे आपल्याला, ही जी नंबर मिळालेली आहे ही कुठल्या नंबरनी डिव्हिजिबल आहे. इथं बघा 26 2 नी डिव्हिजिबल आहे कारण इथे युनिट प्लेसला 6 आहे, तर ए नी तर डिवाइड होणारच आहे, ठीक आहे. बी नी होणार का, 5 नी होणार आहे का, नाही होणार, मग हा तर नाही आहे. सी नी होणार आहे का, नाही होणार, ठीक आहे ना. डी नी होणार आहे का, 13 2 जा 26, मग डी नी पण होणार. मग याचा आन्सर कुठला येते बघा, ह्या ऑप्शन पैकी ऑप्शन ए आणि डी, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर येतोय. एकदम सोपा आहे. काय करायचं आहे, 11 to 20 मधल्या प्राईम नंबर्सचा सम काढायचा, त्याच्यानंतर 11 to 20 मधल्या जे कॉम्पोजिट नंबर आहे त्यांचा सम काढायचा, यांचं दोघांचा डिफरन्स करायचा. इथे लिहिलेलं आहे की द डिफरन्स ऑफ द सम ऑफ प्राईम नंबर्स अँड सम ऑफ कॉम्पोजिट नंबर, है ना. तर सम ऑफ कॉम्पोजिट नंबर 75 आलाय, सम ऑफ प्राईम नंबर एवढा आलाय, आणि त्यांचा डिफरन्स आला एवढा आलाय, ठीक आहे ना. आणि बिटवीन 11 to 20 आपल्याला 11 to 20 करायचं आहे, 11ला पण नाही घ्यायचं, 20ला पण नाही घ्यायचं आहे, ठीक आहे. इज कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. यांचा जो डिफरन्स आहे तो कुठल्या नंबरनी डिव्हिजिबल आहे, तर हा जो डिफरन्स आला 26 हा 2 नी पण डिव्हिजिबल आहे आणि 13 नी पण डिव्हिजिबल आहे, म्हणून याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4. एकदम सोपा आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 बघा, इन फिगर एक फिगर दिलेला आहे, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. ही जी लाईन ए बी आहे ही सी डीच्या पॅरलल आहे, अँड लाईन पी आर इज देअर ट्रान्सव्हर्सल, आणि जो पी आर आहे यांचा ह्या दोन्ही लाईनचा ट्रान्सव्हर्सल आहे, ठीक आहे. इफ वी ड्रॉ angle bisector of both pairs of alternative angles, then square PQRS is formed. Name the type of square PQRS. ठीक आहे. तर इथं काही नाही, हा पूर्णपणे ऑब्झर्वेशनचा क्वेश्चन आहे.
किंवा जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे, तुम्ही याच्यामध्ये सोल्युशन काहीच नाही आहे. तुम्ही सेम अशा दोन पॅरलल लाईन तुम्ही कंपासच्या मेजरमेंट घेऊन तुम्ही करा, त्याचं ट्रान्सफर काढा आणि बरोबर याचं बायसेक्टर काढायचं अल्टरनेटिव्ह अँगलचं. तर बरोबर तुम्ही बघाल की हा जो एकमेकांना यांचे जे बायसेक्टर्स जे आहे, जसं आता ह्याचा जो हा अँगल आहे, याचा जो बायसेक्टर आहे आणि याचा जो बायसेक्टर आहे, एकमेकांना 90 डिग्रीवर ते क्रॉस करतात. ठीक आहे, 90 डिग्रीवर क्रॉस करतात. सेम असंच इथं पण 90 डिग्री येत आहे, सगळीकडे 90 डिग्री येतोय. ठीक आहे, मग हे जे याच्यामध्ये काय विचारलंय की आपल्याला ही जे यांचे बायसेक्टर आपण काढल्यामुळे जी आपल्याला फिगर मिळते, आपल्याला एक है ना, याच्यामध्ये एक स्क्वेअर तयार होतो, तो त्याचा टाईप काय आहे. तर इथे आपल्याला दिसतंय, काय दिसतंय, सगळीकडे राईट अँगल दिसतंय. तर हा आहे राईट अँगल क्वाड्रिलेटरल. ठीक आहे ना, हा काही काईट नाही आहे किंवा स्क्वेअर नाही आहे किंवा ट्रॅपेझियम नाही आहे. ठीक आहे ना, तर याचा आन्सर काय येतोय, ऑप्शन नंबर 1. हा पूर्ण ऑब्झर्वेशनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुम्ही प्रॉपरली कंपासच्या मदतीने तुम्ही हे फिगर काढून बघा, तर तुम्हाला हे बरोबर चारही अँगल 90 डिग्रीचे मिळणार. तर राईट अँगल क्वाड्रिलेटरल त्याचा आन्सर येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 बघा. द डायमीटर ऑफ व्हील ऑफ मिनी बस इज 0.7 मीटर. देन फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय व्हील इन 5000 रोटेशन्स. तर बघा एकदम सोपा आहे. डायमीटर दिलेला आहे आपला आणि मिनी बसचा जो व्हील आहे, व्हील कसा असतो, सर्क्युलर असतो. ठीक आहे, आणि सर्कल असल्यामुळे तो एका राऊंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल, जेवढं त्याचं पॅरीमीटर आहे. म्हणजे आपल्याला पॅरीमीटर बघायचं आहे, एका राऊंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल. ठीक आहे, आणि इंटू 5000 करून टाकलं की आपल्याला टोटल डिस्टन्स मिळेल. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा याचं सोल्युशन काय काय दिलेलं आपल्याला. डायमीटर ऑफ व्हील ऑफ मिनी बस, व्हील जो असतो त्याचा डायमीटर जर आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे, डी इज इक्वल टू किती दिलेला आहे, 0.7 मीटर. आता त्याचा पॅरीमीटर किती असतो, 2πr. ठीक आहे ना, सर्कलचा पॅरीमीटर. आणि आता इथे बघा 2 आणि r म्हणजे झाला डी, म्हणजे याला आपण पाय डी पण करू शकतो. ठीक आहे, आता पाय म्हणजे 22/7 आणि आपल्याला किती दिला डायमीटर 0.7. याला सॉल्व्ह करा, हे 0.1 टाइम कट होणार. ठीक आहे, आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे 2.2 होणार. ठीक आहे, हे काय झालं तुमचं, एका राऊंड मध्ये एवढा डिस्टन्स तो व्हील कव्हर करेल. मग 5000 राऊंड मध्ये किती करेल, तर इंटू 5000 करायचं. ठीक आहे, आता हे बघा तुम्ही एवढं सगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. ठीक आहे ना, एका राऊंड मध्ये जर 2.2 मीटर डिस्टन्स कव्हर करत असेल तर 5000 राऊंड मध्ये इंटू 5000च करावं लागेल ना, है ना. डिव्हिजन तर करू शकत नाही किंवा ऍड करू शकत नाही. ठीक आहे, ही गोष्ट तर एकदम अंडरस्टँडेबल आहे. चला नेक्स्ट याचं बघा. याला आता आपण सॉल्व्ह केलं तर किती येते बघा, 22 इंटू 5 करायचं सरळ सरळ. तर 5 2 10, 1 कॅरीवर झालं, 5 2 10 प्लस 1 11. आणि किती झिरो आहे बघा, 1 2 3 0, 1 2 3 0. पण इथे डेसिमल आहे ना, इथे 2.2 आहे ना, तर इथे एक डेसिमल आहे म्हणून आपण काय करायचं, एक डिजिट सोडून द्यायचं आणि तिथे डेसिमल लावायचं आपण. तर मग हे किती झालं, 11,000. 11,000 हे काय आहे, मीटर आहे. 11,000 मीटर म्हणजे त्याला किलोमीटर मध्ये आपल्याला करावं लागेल कन्वर्ट, कारण आन्सर सगळे किलोमीटर मध्ये आहे. त्याला डिवायडेड बाय 1000 केलं तर किती येणार आहे, 11 किलोमीटर. म्हणजे आपला आन्सर कुठला येत आहे, ऑप्शन नंबर 4, 11 किलोमीटर. ठीक आहे, एकदम सोपा आहे. चला क्वेश्चन नंबर 48 बघूया. क्वेश्चन नंबर 48 बघा. द मेजर ऑफ एन अँगल इज 140 डिग्री, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. तर पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं बघा, कॅन ड्रॉ इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. जर एक अँगल 140 डिग्रीचा असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण ड्रॉ करू शकतो का, नाही. का, कारण की कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन्ही अँगलचा जो सम आहे, जी दोघांना जर ऍड केलं तर ते किती यायला पाहिजे, 90 डिग्री. हा ऑलरेडी 140 डिग्री आहे. मग हे स्टेटमेंट, पहिलंच स्टेटमेंट याचा रॉंग आहे. ठीक आहे, बाकीचे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. कसे आहे बघा, कॅन ड्रॉ इट्स सप्लिमेंटरी अँगल करता येईल, कारण 140चं सप्लिमेंटरी अँगल काय होणार, 40 डिग्री होणार, कारण दोघांचं ऍडिशन 180 असायला पाहिजे. म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन ड्रॉ इट्स अपोजिट अँगल पण ड्रॉ करता येते. सपोज एक अँगल 140 डिग्री आहे, ठीक आहे ना, तर त्याचा जो अपोजिट अँगल असतो तो पण 140 असतो, ठीक आहे ना. असं हे अपोजिट अँगल समजा, ठीक आहे ना. 140 डिग्री आपण करू शकतो, ठीक आहे. कारण हे पूर्ण इथून समजा इकडे आपण केलं तर हे पूर्ण 360 असते, त्याच्यातलं 140 आपण घेतलं, हे झाले किती झाले 280, अजून इथे 80 डिग्री शिल्लक आहेच, ठीक आहे ना. त्यामुळे आपण याचा अपोजिट अँगल सुद्धा ड्रॉ करू शकतो. कॅन ड्रॉ इट्स लिनियर पेअर अँगल है ना. लिनियर पेअर अँगल म्हणजे कसं आहे, हा 140 डिग्री आहे, ठीक आहे. तर मग याला लिनियर पेअर असं सरळ ह्या लाईनला, ठीक आहे ना, याचा अँगल जो आहे 40 डिग्री हा पण आपण ड्रॉ करू शकतो. जो 40 डिग्री जो आहे 140चा लिनियर पेअर आहे. तर किंवा याला आपण जे म्हणतो ना सप्लिमेंटरी अँगल, हे लिनियर पेअर अँगल म्हणजे सप्लिमेंटरी अँगल पण आहे. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट सेम आहे, मग हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. मग आपल्याला तेच विचारलं आहे, फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, तर याचं पहिलं जे आहे, ठीक आहे ना, हे ट्रू नाही आहे. म्हणजे याचा आन्सर हे उलट आहे, मी इथं करेक्ट नाही आहे, हा याचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1 जो आहे हा याचा आन्सर आहे. कॅन ड्रॉ इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल, त्याचं कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण ड्रॉ करू शकतच नाही, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 बघा. द coordinate of point P is -5/9 on the number line. The distance between point P and Q is 4. Then which is the coordinate of point Q? Choose two correct options. आपल्याला इथं काय दिलेलं आहे, एक नंबर लाईनवर है ना ह्या P चे कोऑर्डिनेट दिलेले आहे. आता बघा नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे, सोल्युशन बघा. नंबर लाईन आपण मागच्या एका क्वेश्चन मध्ये आपण हे केलं होतं. बघा अशी एक नंबर लाईन असते, सेंटर मध्ये 0, ठीक आहे. या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, 1 2 3 4 5 सपोज, ठीक आहे. 1 2 3 4 5 अँड सो ऑन, तिकडं इन्फिनिटी पर्यंत असतात. सेम इकडं मायनसचे नंबर असतात, -1 -2 -3 -4 -5, ठीक आहे. इकडे इन्फिनिटी पर्यंत, ठीक आहे. तर -1 -2 -3 -4 आणि -5, ठीक आहे. ही झाली तुमची नंबर लाईन. आता इथे काय म्हटलं आहे की एक पॉइंट आहे P, है ना, त्याचा जो कोऑर्डिनेट आहे तो आहे -5/9. तर कुठे असेल तो? आता ही मायनसची नंबर आहे, तर कुठे असेल? 0च्या राईट साईडला असेल का लेफ्ट साईडला असेल? 0च्या लेफ्ट साईडला असेल, कारण ही मायनसची नंबर आहे. तर म्हणजे हे इथं असेल. आता हे कुठे आहे एक्झॅक्टली? 5/9 म्हणजे काय? 5 मध्ये जर आपण 9 ला डिवाइड केलं, 9 ने डिवाइड केलं तर किती येणार? जनरली 0.5च्या जवळपासच येईल, है ना. तर ही कुठे आहे? 0 आणि 1च्या मध्ये कुठेतरी इथं ही नंबर आहे. हा जो P आहे तो इथे आहे. बरं, त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट आपल्याला काय दिलं? द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट P अँड Q इज 4. आता अजून एक पॉइंट आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स कितीचा आहे? P आणि Q मध्ये Q नावाचा एक पॉइंट आहे, त्याचा जो डिस्टन्स आहे P पासून तो 4 आहे. पण तो कुठे आहे हे नाही आपल्याला याच्यामध्ये मेन्शन केलेलंच नाहीये की राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? दोन्ही साईडला बघावं लागेल. Pच्या राईट साईडला पण बघायचं आणि Pच्या लेफ्ट साईडला पण बघायचं Qचा कोऑर्डिनेट किती येणार, ठीक आहे. आता जर इथे याची व्हॅल्यू आहे -5/9, P जो आहे त्याचे कोऑर्डिनेट -5/9 आहे. मग Qचे इथं याच्यापेक्षा 4, जर आपण राईट साईडला गेलो तर आपल्याला प्लस करावं लागेल, ठीक आहे ना. तर प्लस जर आपण केलं तर -5/9 + 4 त्याला आपल्याला ऍड करायचं आहे. आता तुम्हाला हे ऍड करता आलं पाहिजे. सरळ सरळ याचं खाली डिनोमिनेटर मध्ये तुमचं 9 येणार. 9 4 जा 36 है ना, 9 4 जा 36 आणि -5. 36 - 5 म्हणजे किती येणार? 31, ठीक आहे. 31/9 म्हणजे आता याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं? 9 3 जा 27, 4 तुमचे रिमाइंडर राहणार आणि /9, 3:4/9. तर त्याच्यातलं एक ऑप्शन जे आलं आपलं कुठलं आलंय? ऑप्शन नंबर 2 आलंय. जर हा जो पॉइंट आहे Q जो आहे तो P
पीच्या राईट साईडला असेल तर मग ते कुठे येतं, पीच्या राईट साईडला इथं कुठं 3च्या नंतर येईल ना, 3 इंटिजर आहे तर 3च्या नंतर इथं कुठंतरी येईल तो क्यू, इथे कुठंतरी येईल. ठीक आहे. पण आता इथे आपल्याला काय म्हटलंय, फक्त डिस्टन्स दिलेला आहे 4 नी, पण राईट साईडला का लेफ्ट साईडला हे नाही दिलं. मग आपण लेफ्ट साईडला पण बघूया. तर लेफ्ट साईडला जर बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, -4 जावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल, इकडं -5/9 आणि -4 करावं लागेल. ठीक आहे. मग याला जर सॉल्व्ह केलं तर काय येणार बघा, 9 4 36 है ना, डिनोमिनेटर मध्ये तो 9च येणार, दोघांचा एलसीएम. ठीक आहे. हे येणार -5 आणि येणार 9 4 36. तर -5 आणि -36 हे किती झाले, -41/9. जर याला आपण सॉल्व्ह केलं तर किती येते बघा, 9 5 तर नाही येणार, 9 4 है ना, 9 4 36 केल्यावर इथं रिमाइंडर किती राहणार है ना, 9 4 36, रिमाइंडर किती राहणार 5 आणि /9. तर -4 5/9 याचा इथे ऑप्शन नंबर 1. म्हणजे हा जो आहे इकडचा जो क्यू, जो लेफ्टचा जो क्यू आहे तो 4 आणि है ना, -4च्या नंतर इथं कुठेतरी राहणार तो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 आन्सर आपल्याला काढायचे होते. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर 2 ऑप्शन्स आपले कुठले कुठले आहे, -4/5/9 आणि दुसरं ऑप्शन आहे 3/4/9. ठीक आहे. हा जो आहे क्यू जर राईट साईडला असेल तर एवढा येणार त्याचा. ठीक आहे, आन्सर. आणि जर लेफ्ट साईडला असेल तर हे आन्सर येणार आपलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं याचा आन्सर आपल्याला 2 आन्सर मिळाले. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा, बाय मेल्टिंग ऑफ अ सॉलिड क्यूबॉइड ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर, breadth 11 centimeter, height 10 centimeter, how many solid coins of 0.2 centimeter thick and 2 centimeter diameter can be formed? एकदम सोपा क्वेश्चन आहे. अशा टाइपचे क्वेश्चन मध्ये काय आपल्याला व्हॉल्यूम बघायचं असते. जसं आता इथं काय केलेलं आहे, क्यूबॉइडला मेल्ट करून, क्यूबॉइडचे आपल्याला डायमेन्शन दिलेले आहे, त्याला मेल्ट केल्यावर त्याचं जे व्हॉल्यूम आहे तेवढ्याच व्हॉल्यूमचा एक कॉइन तयार केला. आता कॉइन कसा असतो, शेप त्याचा सिलेंड्रिकल शेप असतो, म्हणजे एक सिलेंडर तयार होतो. ठीक आहे. तर एवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती सिलेंडर तयार होतील ते आपल्याला काढायचं. तर बघा कसं आहे सोल्युशन. हे बघा, एक आपल्याला काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिला तर एक क्यूबॉइड दिलेला आहे. ठीक आहे. एक सॉलिड क्यूबॉइड आहे. त्याची लेंथ बघा 16 आहे, ब्रेड्थ जी आहे ती 11 आहे आणि हाईट जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे. ठीक आहे ना. तर मग याचा व्हॉल्यूम काय होणार, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट है ना. याचा व्हॉल्यूम किती येत आहे बघा, याचा व्हॉल्यूम इज इक्वल टू 16 इंटू 11 इंटू 10. ठीक आहे. 11 6 66, 1 कॅरी ओव्हर झाला, 6 कॅरी ओव्हर झाला, 11 1 11 प्लस 6 17 आणि हे 10चा एक 0. हा आला क्युबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम आहे म्हणून क्युबिक सेंटीमीटर मध्ये येणार. ठीक आहे. आता याचा हा जो व्हॉल्यूम आहे, ह्या व्हॉल्यूमचा आपल्याला है ना, एक कॉइन बघा, याचा एक कॉइनचा व्हॉल्यूम किती आहे बघूया आपण. हा असा एक प्रकारचा कॉइन असतो. ठीक आहे ना. याच्यामध्ये याचं जे आपल्याला काय दिलेलं आहे, याच्यामध्ये 0.2 सेंटीमीटर थिकनेस, म्हणजे हा जो आहे थिकनेस म्हणजे याची जवळपास हा सिलेंडर कन्सिडर, म्हणजे सिलेंडरच आहे हा. याला याची हाईट किती दिलेली आपल्याला, 0.2 सेंटीमीटर आपल्याला हाईट दिलेली आहे आणि डायमीटर दिलेला आहे आपल्याला पूर्ण 2 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस किती येणार याची, आपल्याला रेडियसची मतलब आहे. ठीक आहे. रेडियस येणार 1 सेंटीमीटर. मग याचा व्हॉल्यूम किती येणार, व्हॉल्यूम इज इक्वल टू सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असते, πr²h. ठीक आहे. पाय म्हणजे 22/7, आर किती आहे आपलं 1 सेंटीमीटर. मग 1चा स्क्वेअर केलं तर 1च येणार, त्याला लिहायची काही गरजच नाहीये. आणि 0.2 हाईट जी आहे 0.2 आहे. त्याला जर सॉल्व्ह केलं तर किती येते बघा, 22 इंटू 2 44 आणि हे डेसिमल आहे म्हणून 4.4 येणार डिवायडेड बाय 7. आता बघा, एवढं हे जे व्हॉल्यूम आहे क्युबिक सेंटीमीटर,
ह्या व्हॉल्यूम मध्ये किती कॉइन तयार होतात? एक कॉइन तयार होतो. ह्या व्हॉल्यूम मध्ये एक कॉइन तयार होतो. मग एवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती कॉइन्स तयार होतील, है ना? तर याचा आन्सर याचं कसं तुम्ही हँड्स देअर फोर करून बघा, तर येणार 1760 डिवायडेड बाय 4.4 आणि डिवाइड बाय 7, है ना? मग हा जो 7 आहे हा वरती चालला जाईल, इंटू 7 करायचं. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केलं तर बघा आता इथे डेसिमल आहे ना, हा डेसिमल पण आपण काढून टाकूया. इथे इंटू 10 केलं तर हा डेसिमल निघून जातो, म्हणजे हा राहिला 44. आता याला डिवाइड करा 2 नी, 2 2 जा 4, 2 2 जा 4. ठीक आहे, याला 2 8 जा 16, परत 2 8 जा 16 आणि हा एक 0, आणि हे 22 1 जा 22, 24 जा 88 आणि एक 0. हे बघा 40 इंटू 10 इंटू 7 म्हणजे 400 इंटू 7 म्हणजे किती आले? 2800. म्हणजे एवढ्या व्हॉल्यूम मध्ये ह्या डायमेन्शनचे 2800 कॉइन्स तयार होतील. ठीक आहे, त्याचा आन्सर कुठला येतो बघा? ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर येतोय. ठीक आहे, एकदम सोपं आहे. ज्याला व्हॉल्यूमचे फॉर्म्युले वगैरे सगळं पाठ असेल, ज्याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करता असेल, तो इझिली तो काढू शकतो. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 51 बघू. क्वेश्चन नंबर 51 बघा. द कर्व्ड सरफेस ऑफ area of cone is 188.4 square centimeter. The radius of its base is 6 centimeter. Then what is the perpendicular height of the cone? तर इथे बघा आपल्याला काय कोनची आपल्याला सगळं दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं परपेंडिक्युलर हाईट काढायची. तर इथे बघा कोन जो असतोय बघा असं, ठीक आहे, याच्यामध्ये हा बेस आहे कोणचा, तर आपल्याला काय दिलेलं आहे? इट्स बेस है ना, रेडियस ऑफ इट्स बेस इज 6 सेंटीमीटर. हे आपल्याला सॉरी सरळ लाईन नाही निघाली, तिरपी निघाली थोडी. इथं आहे ही रेडियस दिलेली आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, आणि आपल्याला ही जी परपेंडिक्युलर हाईट आहे ही काढायची आपल्याला. ठीक आहे ना, हे जे आहे ना ही हाईट आपल्याला काढायची आहे आणि ही पण आपल्याला माहिती नाहीये. पण आपल्याला काय दिलेलं आहे? द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. द कर्व्ड सरफेस ऑफ एरिया म्हणजे इथं बघा याचं सॉल्युशन कसं येते बघा. कर्व्ड सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो तो असतो पाय आर एल. पाय आर एल, ठीक आहे, पाय इंटू आर इंटू एल. एल म्हणजे ही असते, ठीक आहे ना, हा जो कर्व्ड सरफेस आहे त्याची लेंथ. ठीक आहे ना, तर पाय आर एल इज इक्वल टू आहे आपल्याला काय दिलेलं आहे? 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे. मग याच्यातून आपल्याला जे एल आहे ते आपण काढून घेऊया. ठीक आहे, तर इथे बघा इथे आपल्याला असं क्वेश्चन मध्ये पाय इज इक्वल टू 3.14 लिहिलेलं आहे. याचा अर्थ आहे की इथे आपण पायची व्हॅल्यू 22/7 न ठेवता 3.14 यूज करायचं आहे. ठीक आहे, तर इथे आपण 3.14 इंटू आर किती आहे, याचा रेडियस आहे 6. ठीक आहे, आणि एल आपल्याला हे काढायचं आहे इज इक्वल टू 188.4. ठीक आहे, आता इथं एल किती येणार? एल इज इक्वल टू येणार 188.4 इंटू नाही, इथे डायरेक्ट खाली 3.14 इंटू 6. 3.14 इंटू 6. आता याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, याला सॉल्व्ह करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल ना, हे बघा 6 ने डिवाइड करूया आपण. 6 1 जा 6, 6 3 जा 18. ठीक आहे, 6 3 जा 18, परत 6 1 जा 6 है ना, पुन्हा 6 केलं तर किती राहणार? 2 आणि हे 4 24. तर 6 4 जा 24. ठीक आहे, आणि इथे एक डेसिमल आहे 188.4 आहे ना, तर बघ इथे पण आपल्याला 31.4 इथं हे येणार. आणि इथे काय आहे खाली? 3.14. बघा आता इथे आहे 31.4. याचा जर आपण डेसिमल काढलं तर खाली आपल्याला काय करावं लागेल? इथं एक डिजिट नंतर डेसिमल आहे ना, ते इंटू 10 करावं लागेल. आणि इथला जो डेसिमल आपल्याला काढायचा असेल तर इथं 314 लिहावं लागेल. आणि इथं 2 डिजिट आहे 4 आणि 1 नंतर डेसिमल आहे, तर इथं इंटू 100 करावं लागेल. मग हे 314 कॅन्सल झाले. हे 10चा एक 0, 100चा एक 0 कॅन्सल झाला. तर याचं सॉल्युशन केलं तर किती आलंय? 10 सेंटीमीटर.
10 सेंटीमीटर आलाय हे, म्हणजे हे काय आलं, एल जो आहे आपला किती आलाय 10 सेंटीमीटर. आता आपल्याला 6 पण माहिती आहे, 10 पण माहिती आहे आणि हा जो आहे इथे अँगल 90 डिग्रीचा असतो, तर पायथागोरस थेओरमनी आपण एच काढू शकतो. मग एच किती असणार, 10 चा स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती आहे 100 मायनस 36 आणि याचा किती येतोय 10 मायनस 4 6 केले तर 4 आणि 9 मायनस 3 64. ठीक आहे, मग याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल आपल्याला, तो किती येणार आहे 8 येणार आहे. मग याचा आन्सर कुठला येतोय ऑप्शन नंबर 2. आता हे मी एकदम शॉर्टकट मध्ये केलंय, तुम्ही करू शकता. हे आता मला ना एक्सप्लेन करायची गरज नाही पडली पाहिजे. हे बघा हे हायपोटेनस आहे, हायपोटेनसचा जो स्क्वेअर असतो ह्या दोघांच्याही स्क्वेअरचा प्लस असतो. मग याला जर काढायचं असेल तर याच्या स्क्वेअर मधून हे काढावं लागेल है ना. तर एच स्क्वेअर इज इक्वल टू असं करा है ना, हे एच स्क्वेअर इज इक्वल टू येतोय, हे पण एच स्क्वेअर येतोय. ठीक आहे ना. मग इथं आपण जे आहे दोन्हीकडे हे एच स्क्वेअर इज इक्वल टू 64 आलं. मग दोन्हीकडे आपण रूट घेऊ तेव्हा याचं स्क्वेअर साईज निघून जाईल आणि याचा स्क्वेअर येईल. 64चा स्क्वेअर रूट किती येतोय 8. मग एच इज इक्वल टू 8 येणार. ठीक आहे ना. हे सगळं एक्सप्लेन नाही करायला पाहिजे मला पण चेन पडत नाही तुम्हाला एक्सप्लेन केल्याशिवाय. मला असं वाटतं की तुम्हाला कुठंतरी मिस व्हावं लागलंय, नाही कळावं लागलंय. पण तुम्ही खरंच आता 8th स्टँडर्डचे जे मुलं आहे ना त्यांना हे स्वतःच कळायला पाहिजे. हा चला, आता अशा प्रकारे याचा आन्सर कुठला आला आपला ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 51 क्वेश्चन्स करूया. ठीक आहे, 11 क्वेश्चन्स करावं लागेल आपल्याला, कारण व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करायला मी स्वतःच जरा जास्त डिटेलमध्ये जातो आणि त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो. ठीक आहे, पण ठीक आहे, तुम्हाला समजलं पाहिजे हा माझा हेतू आहे. तर भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये, पुढचे क्वेश्चन्स घेऊन या. ठीक आहे, भेटूया. धन्यवाद.